माननीय भारत निवडणूक आयोगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे सुद्धा सांगितलंय। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं, त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्या समोर थोडक्यात मांडतो। आज दिनांक 16 मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे। 28 मार्च रोजी या 2 लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल। दिनांक 4 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल। या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल। उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही 8 एप्रिल राहील। 26 एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे 8 विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि 4 जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल। आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे, त्यासाठी अधिसूचना 12 एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे, ते 7 मे रोजी होईल। अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान हे विभागलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 26,93,715 एवढे मतदार आपल्याकडे आहे, ज्यापैकी 18,43,000 हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात, 5,58,000 हिंगोलीसाठी आणि 2,92,000 हे लातूरसाठी मतदान करतात। यामध्ये पुरुष हे 13,91,000 आहेत, महिला 13,02,000 आणि 160 हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत। 85 पेक्षा जास्त वय असणारे 38,138 आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे 21,551 असे मतदार आहेत। 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं 40% पेक्षा जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे। ते कंपल्शन नाहीये किंवा त्यांना तशी सक्ती नाही, पर्याय आहे। जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून सुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं, त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे। मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम वोटिंग किंवा पोस्टल वोटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपल्याकडे 3,041 मुख्य पोलीस स्टेशन आहेत आणि त्याला 6 ऑक्झिलरी किंवा 6 या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक मान्य आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केलाय की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे, ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील। त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशानुसार पाळणाघरं असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथे आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे वगैरे सुविधा असतील। त्याचबरोबर व्हीलचेअर, रॅम्प या दिव्यांग किंवा ज्या लोकांना व्हीलचेअरची गरज पडते त्यांच्यासाठी ती सुद्धा व्यवस्था केली आहे। शौचालय, पिण्याचे पाणी अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। 40 ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत, ज्या ठिकाणी अतिशय अल्प मतदान होणे, एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे। या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे। स्थानिक आपले एसडीओ, एसडीपीओ यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। एकूण आपल्याकडे 9 स्ट्रॉंग रूम्स, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे। कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे, ज्यापैकी 17 तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत। 95 आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत। 53 व्हिडिओ पथकं आहेत आणि 33 पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा, प्रदर्शनं, रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कव्हर करतील। आपण 296 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि 54 क्षेत्रीय अधिकारी आणि 54 क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे। एकूण 9,925 हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात, त्यांची सुद्धा यादी अंतिम आहे। त्यांना आपण रँडमायझेशनद्वारा नियुक्ती देणार आहोत। आज मान्य आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आचारसंहिता ही आता सुरू झालेली आहे। या अनुषंगानं राजकीय पक्षांवर जे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात, त्याचप्रकारे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अगदी सामान्य नागरिकांवर सुद्धा अनेक जबाबदाऱ्या येतात। या अनुषंगानं मला वाटतं की सगळ्यांनी आचारसंहितेत काय करावं आणि काय करू नये याबाबत आम्ही एक विस्तृत पत्रक काढत आहोत, त्याचा एक अभ्यास करावा, त्या अनुषंगानं कारवाई करावी। कारण मान्य आयोगाच्या कडक सूचना आहेत की कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। सी विजिल या ऍप मार्फत सामान्य मतदार सुद्धा आपली तक्रार आचारसंहिता उल्लंघनाची ही नोंदवू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेचा किंवा या सगळ्या उपक्रमांचा जो परिपाक आहे तो म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढणे। त्यासाठी आपण स्वीप किंवा मतदार जागृती या अंतर्गत अनेक कार्यक्रम घेत आहोत। आपण 8 मार्चला एक मोठी नवयुवतींची रॅली काढली होती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरांवरती
मतदान जागृतीसाठीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या अनुषंगाने आपला प्रयत्न हाच आहे की मतदानाची टक्केवारी वाढवावी, ती 75% जास्त व्हावी. आणि यासाठी मला माझ्या सगळ्या मतदार बांधव भगिनींना आवाहन करायचंय की आपण यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहात. आपल्यासाठीच ही सगळी कारवाई सुरू आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे 26 एप्रिल आणि 7 मे हे जे आपल्या जिल्ह्यातले 2 फेजेस आहेत त्या भागासाठी त्या दिवशी आपण बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं.